नमस्कार शेतकरी मित्रहो, हे बघा फळबाग लावले असेल तर आपली डाळिंबाची बाग आहे 1 एकर क्षेत्रात. आणि असं काही आता कळी सुटली आहे. या 2 प्रकारच्या कळी असतात, मादी कळी आणि नर कळी. या नर कळीचं मादी कळीत परागकण होण्यासाठी हे आपला घरगुती उपाय आहे. ह्याच्यासाठी मधमाशा लागतात. मधमाशा पेट्या आपण ठेवू शकत नाही, त्याचा खर्च खूप आहे. त्याच्यामुळं आपण घरच्या घरी ह्या तयार केले द्रावण बघा. 2 किलो गूळ घ्यायचा, 1 लिटर पाणी घ्यायचं आणि शेताच्या असं मधोमध एक चुला करायचा दगड ठेवून आणि खालून आग पेटवायची. आणि यात 1 लिटर पाणी, त्यामध्ये 2 किलो आपला गूळ खायचा. काळा गूळ पण चालतो, साधा बाजारातला, आपण हे घरातला आणला आहे. आणि त्यात 20 ग्रॅम विलायची, आपली खायची वेलची असते ना, त्याला बारीक कुटून घ्यायचं. आणि हे 1 लिटर पाण्यामध्ये 2 किलो गूळ टाकायचा आणि 20 ग्रॅम वेलची कुटलेली पावडर टाकायची. आणि असं उकळी येऊ द्यायचं. फक्त जाऊ द्यायचं नाही, म्हणजे खाली जाऊ द्यायचं नाही, फुसफुस करू द्यायचं नाही, असं हलवत राहायचं. आणि तार येते का बघायचं. तार येईपर्यंत ह्याला गरम उकळी येऊ द्यायची. आणि ह्याचे जे बाष्पीभवन होते, बाष्प निघतो, याचा सुगंध हे पूर्ण बागेत असं हे पातेलं घेऊन कपड्या किंवा सांडशीच्या साहाय्याने धरून पूर्ण बागेत फिरवायचं, जेणेकरून ह्याचा सुगंध सर्वीकडे जाईल. आणि मधमाशाला काय बोलवायची गरज नाही. ह्या सुगंधामुळे मधमाशाला तेवढं ऑटोमॅटिक येतात त्या सुगंध घेऊन वासाच्या दिशेनं. तरी आपला हे असा बघा देशी जुगाड आहे, कमी खर्चात होणारा. मधमाशीची पेटी लावायची गरज नाही आहे. हे असं करू शकता तुम्ही. भरपूर मधमाशा येतात. हा रिझल्ट आहे, म्हणून मी अगोदर केला आहे, नंतर तुम्हाला पाठवतो आहे. जय श्रीराम.